नि सा गा pani pani ga pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani ga pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, समाजकारण, राजकारण, चित्रकला अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासाने आपल्याला प्रेरणा मिळते अशा व्यक्तींविषयीची माहिती या सत्रात त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त करून घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात देवेंद्रनाथ टागोर यांच्या जीवन प्रवासाविषयीची माहिती ऐकणार आहोत. महर्षी देवेंद्रनाथ टागोर म्हणून प्रख्यात असलेले बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्यकार आणि ब्राह्मो समाजाचे अर्धोयू महर्षी देवेंद्रनाथ टागोर. राजा द्वारकानाथ टागोरांचे देवेंद्रनाथ हे ज्येष्ठ पुत्र, रवींद्रनाथ टागोरांचे वडील. देवेंद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे त्यांच्या जोडासांको भागातील प्रसिद्ध वाड्यात झाला. द्वारकानाथ टागोर हे देवेंद्रनाथ टागोरांचे वडील राम मोहन रॉय यांचे सहकारी होते. लहानपणीच देवेंद्रनाथांना राजाराम मोहन रॉय यांचं सानिध्य लाभलं. बालवयात तसेच किशोर वयातही ते राम मोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्त्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राम मोहन रॉय यांचे कनिष्ठ पुत्र देवेंद्रनाथां सहअध्यायी होते. राम मोहन रॉय यांच्यानंतर देवेंद्रनाथ ब्राह्मो समाजाचे अर्धोयू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले. शिक्षण प्रसार व लोककल्याणकारी कार्यात देवेंद्रनाथांनी आपले सर्व जीवन वेचले. 1832 सर्व तत्व दीपिका सभा, 1839 तत्वबोधिनी सभा, 1846 हिंदू हितार्थी विद्यालय, 1851 समाज उन्नती विधायनी सहृदय समिती, नॅशनल असोसिएशन इत्यादी संस्था देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केल्या आणि त्याद्वारे धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जागृती केली. हिंदू महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीवर असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. बोलपूर येथील ब्रह्मचर्याश्रम देवेंद्रनाथांनी स्थापन केला होता. रवींद्रनाथांनी पुढे त्याचे रूपांतर जगप्रसिद्ध शांतिनिकेतनमध्ये व नंतर विश्वभारतीमध्ये केले. पाश्चात्य संस्कृतीच्या नव्या झगझगाटाच्या वातावरणात देवेंद्रनाथांनी भारतीय सनातन अध्यात्माची प्रतिष्ठा मानून स्वतःच्या विचाराने व आचाराने तिचा पुरस्कार केला. राम मोहन रॉय यांनी सुरू केलेल्या ब्राह्मो समाजाच्या कार्याला त्यांनीच यथोचित वळण दिले. 1840 तत्वबोधिनी पत्रिका ह्या ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिकाद्वारे बंगाली गद्याच्या वाटचालीस त्यांनी गती देऊन मोठाच हातभार लावला. भारदस्त वैचारिक गद्य लेखनाची परंपरा बंगालीत या पत्रिकेने सुरू झाली. या पत्रिकेचे पहिले संपादक अक्षय कुमार दत्त होते. देवेंद्रनाथांची ब्राह्मो धर्मावरील निरूपणे व ब्राह्मो समाजातील व्याख्याने या पत्रिकेत नियमितपणे प्रसिद्ध होत. त्यामुळे लोकजागृती होऊन समाजाच्या ध्येय धोरणांचा व विचारांचा प्रसार होण्यास खूपच मदत झाली. ऋग्वेदाच्या बंगाली अनुवादास प्रथम देवेंद्रनाथांनीच हात घातला. 1849 आणि 1850 ब्राह्मधर्म हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ होय.
त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचाही सखोल अभ्यास केला होता. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत प्रथम त्यांनीच आणले आणि त्यांनीच लिहिले. 1898मध्ये स्वरचित जीवनचरित्र हे त्यांचे आत्मचरित्र फारच मनोरंजक आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्राचे पुढे सत्येंद्रनाथ टागोर आणि इंदिरा देवी या दोघांनी देवेंद्रनाथ टागोर यांचे स्वरचित जीवनचरित्र या नावाने इंग्रजीत भाषांतर देखील केले. ब्राह्मोधर्मासंबंधीची देवेंद्रनाथांची मते व विचार त्यांच्या ब्राह्मोधर्मेर व्याख्यान 1861 आणि 1866मध्ये खंड 2मध्ये या पुस्तकात ते संकलित केलेलं आहे. याचबरोबर 1852मध्ये लिहिलेला आत्मतत्वविद्या आणि 1860मध्ये लिहिलेलं ब्राह्मधर्मेर मत ओ विश्वास हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ आहेत. देवेंद्रनाथांच्या अंतःकरणात वास्तव्य करणारा साहित्यिकच द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांचा साहित्य गुरु होय. देवेंद्रनाथांमधील खरा साहित्यिक त्यांच्या स्वतःच्या आनुषंगिक लेखनात व्यक्त झालेला नसून तो त्यांनी आत्पेष्टांनी व स्नेहसोबत्यांना अनौपचारिकपणे लिहिलेल्या पत्रांमधून आणि आत्मचरित्रातून व्यक्त झाला आहे. अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद विद्यासागर यांच्या बरोबरीने देवेंद्रनाथही स्वतःच्या नकळत नव्या बंगाली गद्याची जडणघडण करीत होते. त्यांची ही गद्यशैली त्यांच्या मुलांनी विशेषतः द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांनी उचलली व खूपच विकसित केली. देवेंद्रनाथांच्या ब्राह्मधर्म या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचे मराठीत गद्य भाषांतर बा कोरगावकर यांनी 1927मध्ये आणि याच ग्रंथाचे मराठीत पद्यात्मक भाषांतर शहाजी प्रतापसिंह महाराज यांनी ब्रह्मसावंत 58मध्ये केले आहे. शांतिनिकेतन या ठिकाणीच देवेंद्रनाथांचे निधन झाले. तर मित्रांनो, ही होती देवेंद्रनाथ टागोर यांच्याविषयीची माहिती. देवेंद्रनाथ टागोर यांचा मृत्यू 19 जानेवारी 1905 रोजी झाला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकून घेण्यासाठी. चला तर मग तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.